नारायण राणे, नीलेश राणे और नीतीश राणे यह सब हैवान हैं। यह कहते हुए पूर्व सांसद विनायक राउत ने राणे पिता पुत्र पर हमला बोला। राजकोट मामले पर राणे परिवार द्वारा किए गए हंगामे को लेकर उन्होंने यह प्रतिक्रिया दी। इसी के साथ विनायक राउत ने राज्य और राजनीतिक जगत से जुड़े अन्य मुद्दों पर भी अपनी प्रतिक्रिया दी। खरं म्हणजे महाराष्ट्र राज्यातलं भाजप निंदे हे जे सरकार आहे हे निवडणुकांपासून खूप दूर पळायला लागलेले आहे। ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहेत, परंतु आत्ताच्या माहितीप्रमाणे निवडणुका ह्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जातील आणि जेवढ्या निवडणुका जवळ येतील तेवढा भारतीय जनता पक्षाची जी आहे ती गळती खूप मोठ्या प्रमाणात होईल। त्या सर्वांना माहिती पडलेलं आहे की जुमलेबाजांचं सरकार आता औटघटकेचं राहिलेलं आहे, त्यामुळे त्यांचं त्यामध्ये राहण्यामध्ये काय अर्थ नाही असं समजून भाजपमध्ये खूप मोठी गळती लागलेली आहे। सर, अजित पवार गटाचा जो कायम राहील, लोकसभेला जो ट्रेंड होता तोच कायम राहील? 100% राहणार, 100% राहणार लोकसभेचा। माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीला अजितदादा गटांना वाटाण्याची अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांची वेळ झालेली आहे, वेळ संपलेली आहे, गरज सर्व वैद्यमोर होत अशा पद्धतीने अजित गटाला फेकून देतील आणि उरलेले दोघे एकत्र राहून निवडणुका लढतील। खरं म्हणजे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे हे हैवान आहेत, हैवान। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीने ह्या भ्रष्टाचारी कामामुळे कोसळली, त्याचं प्रायश्चित घेण्याच्या ऐवजी त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहेत असं म्हणणाऱ्यांची अकलेची कीव करावीशी वाटते।